संदीपान भुमरे यांचा पालकमंत्री पद जे आहे ते रिक्त झालं होतं आणि वाद जो आहे तो युतीमध्ये महायुतीमध्ये वाद निर्माण झाला होता पालकमंत्री पदावर। अखेर हा वाद कसा मिळाला? मला असं वाटतंय की कुठेही महायुतीमध्ये वाद नव्हता, विवाद नव्हता। ही स्पष्ट जागा ती संभाजीनगरची पालकमंत्रीची जागा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेमध्ये कोणाला द्यायचंय हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचा अधिकार आहे। मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री आमचे पक्षाचे प्रमुख पण आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत। कुठेही भारतीय जनता पार्टीशी असा काही वाद नव्हता, आमच्यामध्येही काही वाद नाही। एकमताने हा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आणि मी भारतीय जनता पार्टीचा यासाठी आभार मानल की मीही ही सर्व चर्चा देवेंद्रजी फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री त्यांच्याशी केली। त्यांचे आमदार जे दोन्ही आमदार आहेत, आदरणीय बम साहेब, आदरणीय नाना बागडे साहेब, हरिभाऊ नाना बागडे साहेब यांच्याशी चर्चा केली। सर्वांची चर्चा करूनच मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही जी मला काम करण्याची संधी दिली, हे काही वादविवाद करण्यासाठी नाही, या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल हीच गवाही आपल्या माध्यमातून मी देतो। नाही, मला अंबादास दानवे साहेबांचं पत्र मी वाचलं। त्यांनी हे पत्र लिहिलं होतं की तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेळ कमी आहे, अखर्चित निधी आहे आणि तात्काळ पालकमंत्रीची नियुक्ती करा, असं पत्र मुख्यमंत्री महोदयाला दिलं आणि त्यावरून मुख्यमंत्री महोदयांनी मी शिवसेनेचा आहे, शिवसेनेचा पालकमंत्र्याची ती जागा आहे आणि जिल्ह्यामधला मंत्री असल्यानंतर त्याला प्राधान्य द्यावं असा विश्वास करून मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये विरोधी पक्ष नेत्याचाही मी सन्मान करतो। सत्ताधारी आमदारांचे, खासदारांचे पहिलेच मी आभार मानले आणि ह्या आभाराच्या निमित्ताने शेवटी वेळ कमी आहे, जसा क्रिकेटचा खेळ असतो तसे आमचे हे शेवटचे 3 ओव्हर आहे, 3 महिन्याचा पालकमंत्री पद आहे, पण त्यामध्ये आपण काय करू शकतो हे कार्यकर्ता म्हणून मी निश्चित प्रयत्न करतो। नाही, खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी जी जबाबदारी दिली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मला खरं म्हणजे मी मायनॉरिटीचा पहिला माणूस आहे की मला संभाजीनगर जिल्ह्याची पालकमंत्रीपदी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नियुक्ती केली आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची दक्षता घेऊन निश्चित संभाजीनगर जिल्ह्याचं काम करताना सन्माननीय खासदार आमचे संभाजीनगरचे जे खासदार आहेत संदीपानजी भुमरे साहेब, आमचे मित्र आदरणीय आमदार संजयजी सिरसाट साहेब, प्रदीपजी जयस्वाल साहेब आणि वैजापूरचे आमदार बोरनारे सर, आमचे मित्र गंगापूरचे आमदार प्रशांत बम साहेब, सर्व सन्माननीय आमदारांनी जी माझ्या नावाची शिफारस केली, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी ही जी काम करण्याची संधी दिली, याचा शेवटचे 3 महिने आहे। 3 महिन्यामध्ये 2 महिने संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची जी मला संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा निश्चित मी प्रयत्न करेल। शेवटी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय जी जबाबदारी देतात ती जबाबदारी पार पडताना संभाजीनगर मोठा जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचे काम करताना पुढच्या भविष्यामध्ये आमचे सर्व आमदार महोदयांना, सर्व लोकप्रतिनिधींना, विरोधी पक्षापासून तर सत्ताधारीपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी जी मदत करता येईल महाराष्ट्र सरकारकडून 60 दिवसामध्ये अजून आमच्या जिल्ह्यासाठी आम्ही काय आणू शकतो, किती योजना आणू शकतो त्याचा फायदा द्यावा, हेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही काम करण्याची संधी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी असेल आणि अजितदादा असेल यांनी संमती दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो। मराठवाड्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही येतात आणि विशेष करून आता संभाजीनगरचं पालकमंत्रीपद तुम्हाला मिळालेलं आहे, जवळच जालन्यामध्ये जरांगे पाटील आंदोलन करतायत, मराठ्याचा तो आरक्षणासंदर्भातचा मुद्दा आहे, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके जे आहेत ते ओबीसीचं आंदोलन करतायत। औरंगाबाद शहरामध्ये याचा कुठेतरी वाईट परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालेली, पालकमंत्री म्हणून हे दोन्हीही प्रश्न कसे सोडवणार आहात?
नाही, मला तर दोन्ही समाजाच्या नेत्यांनाही आणि समाज बांधवांनाही दोन्ही समाजाचे हात जोडून विनंती करायची. शेवटी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही वचन दिलेलं आहे ते वचनाचा मी साक्षी आहे. सभेमध्ये शिवरायाच्या चरणाला मूर्तीला समोर हात लावून शपथ घेतलेली आहे की मी मराठा समाजाला रिझर्वेशन देणार. रिझर्वेशन देताना त्या दिवशी ते त्यांच्या भाषणामध्ये हे बी बोलले का ओबीसीवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल. आणि ज्यावेळेस दोन्ही समाजाचा सन्मान मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकार करणार असेल तर मला वाटतं खालचा वाद कुणीही करू नये. दोन्ही समाजांनी संयमाने घेतला तर शेवटी आपला महाराष्ट्र राज्य आणि राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचा राज्य म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र, याच्यामध्ये दोन्ही समाजाचे नेते, दोन्ही समाजाचे खालचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही माझी हात जोडून विनंती आहे की सन्माननीय मुख्यमंत्री जे निर्णय घेतील सरकारच्या वतीने तो निर्णयाची वाट बघावी आणि कुठेही सामाजिक तीळ निर्माण होणार नाही. धर्मामध्ये, जातीमध्ये, छोटे असेल मोठे असेल, सर्वांना माझी इतकीच विनंती राहील की मुख्यमंत्री महोदय हे याच्यामधला उपाय जरूर काढणार आणि उपाय काढताना ओबीसीवर अन्याय होणार नाही पण मराठा समाजाला न्याय देण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. विरोधी पक्षांचा अंबादास दानवेंनी पालकमंत्र्यांकडे सोडवण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न शहराचा गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्यासाठी पाण्याची उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे निर्णय घेता येईल, कारण की शेतकरी हा मराठवाड्याच्या संभाजीनगर जिल्ह्याचा केंद्रबिंदू कोणी असेल तर माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी, शेतमजूर यांचे अनेक प्रश्न आमच्या जिल्ह्यामधले आहे. याला गेल्या 2.5 वर्षामध्ये जी गती मिळाली कामाची ती भुमरे साहेबाच्या माध्यमातून असेल, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल, देवेंद्रजींच्या माध्यमातून असेल, ती आता त्याला खारीचा वाटा का होत नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या समस्या जाणून घ्यायच्या आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचं तर मी अभिनंदन करेन का मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ज्या वेळेस संभाजीनगर जिल्ह्याचे प्रश्न असतील त्या वेळेस भरघोष मदत केली, खुल्या मनाने केली आणि ती मदत करताना आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले असतील त्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात जास्त मदत करणारे, संभाजीनगर जिल्ह्याला निधी देणारे, महाराष्ट्रालाच दिली त्यांनी पण थोडा झुकता माप संभाजीनगरला त्यांनी निश्चित दिलेला आहे. त्यांचे आभार जितके मानले तितके कमी आहे. आणि जे जे प्रश्न आपण लोकहिताचे, शेतकऱ्याचे असेल, शेतमजुराचे असेल, शहरवासियांचे असेल, ग्रामीण भागाचे असेल त्याला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय मदत करतात. यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही. आता मी त्यांना एक विनंती केली की सर सिल्लोडमधून आपली सुरुवात लाडली बहीण, मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण नावाची जी योजना आहे त्याची सुरुवात राज्याची सिल्लोडमधून करावी आणि 2 ऑगस्टला मला वाटतंय की 1 लाख महिलांच्या साक्षीने तो कार्यक्रम सिल्लोडला पार पडेल आणि तेव्हापासून हा शासकीय कार्यक्रम आहे. शासनाने जो निर्णय घेतला 1500 रुपये लाडली बहिणीला द्यायचा मुख्यमंत्री महोदयांनी, ते येणाऱ्या 19 ऑगस्टपर्यंत जी काही रक्षाबंधनचा त्या दिवशी सण आहे आणि त्या बहिणीच्या अकाउंटवर पैसे जातील असा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटमध्येही स्पष्ट दिला. त्याची अंमलबजावणी मला वाटतं युद्ध पातळीवर शासन लेव्हलवर चालू आहे आणि खाली कार्यकर्त्या लेव्हलवर बी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचं पालन होऊ लागला आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या सिल्लोडवरून ती योजनाची सुरुवात राज्याची होऊ लागली. ही योजना ज्यावेळेस चालू होईल आणि त्या बहिणीच्या अकाउंटवर मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण या योजनेच्या नावाने पैसे पडतील 3-3 हजार रुपये, त्यावेळेस निश्चित गोरगरीब महिला भगिनी आमच्या त्या आनंदाने राखीचा त्याच दिवशी जल्लोष आणि असा ऐतिहासिक महाराष्ट्र सण राखीचा साजरा होईल. त्याची ही सुरुवात सिल्लोडमधून, मी जे 2दा बोललो तुम्हाला सिल्लोडमधून होऊ लागली. निश्चित तुम्ही पहा ऐतिहासिक कार्यक्रम राज्यामध्ये सर्वात जास्त महत्वपूर्ण योजनेची सुरुवात माझ्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून, सोयगाव विधानसभा, कन्नड विधानसभा माझ्या बाजूला आहे, भोकरदन आहे बाजूला, फुलंब्री आहे, लाखोच्या संख्येने महिला भगिनी येतील. सर कधी उत्सव कोणत्या दिवशी आणि कसं काय पोहोचेल? नाही, त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आदेश दिले त्या आदेशामध्ये स्पष्ट सर्व कॅबिनेटच्या मिटिंगच्या दिवशी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाच्या साक्षीने सर्व पालकमंत्र्यांना आदेश दिले का याचा पालन युद्ध पातळीवर व्हावं आणि 19 तारीख जी रक्षाबंधनची आहे त्या दिवशी त्या बहिणीच्या अकाउंटवर पैसे जायला पाहिजेत राज्यभरच्या. हा ऐतिहासिक निर्णय आणि त्याची सुरुवात माझ्या 2
ऑगस्टला सिल्लोडमधून होऊ लागली. यासाठी मी बोलू लागलो की मुख्यमंत्रीने जी ही योजना आणली, आपण पाहिलं असेल की मध्य प्रदेशमध्ये 1250 रुपयाची योजना लाडली बहीण शिवराज चौहान साहेबांनी चालू केली होती. ती 1250च्या ऐवजी मुख्यमंत्री महोदयांनी 1500 केली आणि 25,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्यामध्ये तरतूद बी केली. आणि ही तरतूद केल्यानंतर मला असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांची बोली आणि बंदूकची गोळी सारखी असते. एकदा शब्द दिला म्हणजे मग तो शब्द कधीही शब्दाला टिकणारे, शब्दाला मानणारे, शब्दाच्या प्रमाणे राज्यामधले गोरगरीब माणसाची सेवा करणारे हे मुख्यमंत्री आहेत. शेवटचा प्रश्न आहे, पालकमंत्री झालेले आहे, मंत्रीपद आहेत, पालकमंत्री झाले आहेत, विरोधक नक्की तुम्हाला जे आरोप करतात कसं बघताय सर्व गोष्टी? नाही, कसं आहे, विरोधीचा काम आहे विरोध करायचा. सत्ताधारी काम करणाऱ्या माणसाचं आहे सत्य आणि सत्यतेने काम करायचं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. विरोधी पक्षाचाही सन्मान केला जाईल. मैं तो कभी भी दुश्मन जिंदा रखने की दुआ करता हूं कि दुश्मन रहा तो सत्ताधारी भी सब कंट्रोल में रहते हैं और विरोधी पक्ष जब तक का नहीं होगा तब तक सत्ताधारी को कैसा मालूम पड़ेगा कि सत्ता क्या है. मला असं वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयाचे आपल्या माध्यमातून परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.